बघा मित्रांनो, आजचा आपला एक टॉपिक आहे संख्याविषयी. बघा, संख्याचे काही प्रकार आहेत आणि हे संख्येचे प्रकार आणि यावर आपल्याला गणित विचार जाऊ शकतात. बघा, जसे नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या. ह्या कोणत्या कधी लहान विचारतात, कधी मोठ्या विचारतात. ठीक आहे, तर याची आपल्याला कधी बेरीज विचारतात किंवा सरासरी विचारतात. त्यावर आधारित आज आपण प्रश्न पाहणार आहोत. तर बघा, संख्या म्हणजे काय? तर 1 पासून ते 9 जे अंक आहे त्याला कोणती पण एक त्यापासून एक संख्या तयार होते. जशी 1 ही संख्याच आहे, 2, 3 किंवा मग 11, 12 अशा अनंत संख्या तयार होतात यापासून. ठीक आहे, त्याचं बघा आता याचे प्रकार. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्याचा आपण व्यवहारात वापर करतो त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. जसं की 1 पासून सुरू होते, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत पर्यंत. नैसर्गिक संख्यामध्ये ऋण म्हणजेच मायनस येत नाही. जसे की बघा, आता आपण व्यवहारामध्ये वापर करताना कोणाला जर पैसे उसने दिले 100 रुपये, 200 रुपये, 1000, 2000, 3000, 1 लाख रुपये, तर आपण त्याच्याकडून 1 लाख रुपये जर दिले असतील तर त्याला आपण त्याकडून 1 लाख रुपये घेतो, परंतु आपण त्याला कधी -1 लाख रुपये देत नाही. म्हणून व्यवहारात नैसर्गिक संख्येचा वापर होतो, म्हणून नैसर्गिक संख्या ह्या मायनस मध्ये नसतात. त्यानंतर बघा, समसंख्या बघा कोणत्या 2, 4, 6, 8, 10 अशा अनंत म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्याला समसंख्या म्हणतात. आणि अशा किती येतात? तर अशा भरपूर आहेत, म्हणजे अनंत आहेत. ठीक आहे, सर्वात मोठी आपण समसंख्या सांगू शकत नाही. ठीक आहे, आता त्यानंतर बघा विषम संख्या. आता जे सम आहेत ते सर्व बाकी विषम आहेत. 1, 3, 5, 7, 9, 11, 13 अशा अनंत, त्या पूर्ण विषम. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण संख्या म्हणजे काय? बघ, आता इथे हे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या थोडेसे सारखेच दिसतात, फक्त पूर्ण संख्येची जी सुरुवात आहे ही 0 पासून होते. 0, 1, 2, 3, 4, 5 अशी अनंत पर्यंत. आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. आता याच्यामध्ये 0 आहे, याच्यामध्ये 0 का नाही? कारण 0चा वापर व्यवहारामध्ये होत नाही. जसं की 0 रुपये दिले, 0 रुपयाला कोणती गोष्ट विकत घेतली, म्हणून 0चा वापर नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही. तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1, 2, 3, 4 अशी सुरुवात होते. आणि पूर्ण संख्येची जी सुरुवात आहे ती 0 पासून तर अनंत पर्यंत. त्यानंतर बघा मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. आणि 1 ने तर सर्व संख्येला भाग जातो. ठीक आहे, आता लक्ष द्या, 2 या संख्येला फक्त 2 आणि 1 ने या संख्येने भाग जातो, ही एक मूळ आहे. तर एकूण अशा 100, 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. जसे की 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ठीक आहे, तर बघा आता इथं हे 11 आहेत. 11 या संख्येला फक्त आणि फक्त 11 ने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. जसे की 13, बघा 13 झाले. आता हे 53 आहे ना, या 53 कोणत्या संख्येला भाग जातो का? नाही. म्हणजे ही जी 53 आहेत, जशी 19, 23 आहेत ना, 83, 97 या सर्व जे आहेत एकूण सर्व मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे काय? की त्या संख्येला त्या संख्येने भाग जाणे, इतर व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही, म्हणून यांना मूळ संख्या असे म्हणतात. आणि 1 पासून 100 पर्यंत अशा 25 मूळ संख्या आहेत. बघा या तुम्हाला दिलेल्या ह्या 25 मूळ संख्या आहेत. आणि त्यानंतर बघा संयुक्त संख्या. ठीक आहे, आता संयुक्त संख्या म्हणजे काय? तर संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या नाहीत त्या सोडून बाकी सर्व नैसर्गिक संख्या ह्या संयुक्त संख्या असतात. बघा आता इथे 1 आहे, इथे 1 नाही लिहिली मी, कारण की 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एवढं लक्षात ठेवायचं की 1 मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ती नैसर्गिक मध्ये येते, पूर्ण संख्येमध्ये येते आणि विषम संख्येमध्ये येते. ठीक आहे, तर बघा 6, 8, 9 ज्या मूळ संख्या नाहीत अशा इथं त्या संख्या म्हणजे संयुक्त संख्या. आता लक्ष द्या, आता तुम्हाला मी इथे लिहून दिलं 1 ते 100 पर्यंत एकूण किती येतात? 25. बरोबर आहे. मग 100 मधून 25 गेले, राहिले किती? 74. बरोबर आहे. सॉरी, बघा हे 25 राहिले किती? 75. तर 75, तर आपल्याला इथे एक संयुक्तही नाही आणि मूळही नाही, म्हणून अशा किती येतात? तर 74. एकूण संयुक्त संख्या किती येतात? 74. ठीक आहे, आता त्यानंतर बघा आता पूर्णांक. आता पूर्णांक याचा अर्थ असा होतो की पूर्ण अधिक अंक म्हणजे सर्व अंक मिळून झालेल्या संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. ठीक आहे, जसे की मायनस, प्लस, पॉइंट सर्व आले याच्यामध्ये. बघा हे पूर्णांक.
हे मी 0 पासून इकडे लिहिली एक संख्या रेषेवरच्या प्लसच्या आणि इकडच्या मायनसच्या, या सर्व संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. ठीक आहे. आता हे झाले याचे बेसिक. आता यावर आपण थोडे गणित बघू. समजा आपल्याला विचारलं की 1 पासून 10 पर्यंत नैसर्गिक संख्या किती, समसंख्या किती आणि विषम संख्या किती, किंवा 1 पासून 10 पर्यंत आपल्याला माहिती आहे एकूण 10 नैसर्गिक संख्या येतात, मग त्यात सम किती विषम किती हे आपल्याला करायचं आहे. परंतु जर कदाचित आपल्याला विचारलं 15 पासून 75 पर्यंत समसंख्या आणि विषम संख्या किती, तर ते आपण आता या पुढच्या याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. बघा हे तुम्हाला समजलं. आपण मी तुम्हाला संख्येचे प्रकार सांगितले, ही बघा हे प्रकार लिहून घ्या. आता आपण एकूण समसंख्या, नैसर्गिक संख्या आणि विषम संख्या काढायचं शिकू. चला बघा मित्रांनो, आता आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या काढणे. ठीक आहे. आता तुम्हाला जर समजा एखादं गणित दिलेलं आहे की 1 ते 20 पर्यंत नैसर्गिक संख्या किती, आपण सांगू शकतो 1 ते 20 पर्यंत, 1 पासून 20 पर्यंत 20 नैसर्गिक संख्या येतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही सम असतील आणि काही विषम असतील, बरोबर आहे. परंतु जर समजा इथं असायला आलेलं असेल की 66, बघा 66 ते 33 पर्यंत हे आहे ना. आता हे 66 ते 33 पर्यंत आपल्याला समसंख्या, विषम संख्या आणि नैसर्गिक संख्या काढायच्या आहे. आता आपल्याला 66 पर्यंत काढण्यासाठी काय करावं लागेल, बघा इथे तुम्ही नैसर्गिक संख्या, हे बघा हे नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. बघा आपल्याला आता काय करायचं, 66 ते 33 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहेत, समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत. ठीक आहे. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, नैसर्गिक संख्या काढायच्या. आता नैसर्गिक संख्या काढण्यासाठी बघा काय करायचं, जे दिलेली संख्या आहे बघा याच्यामध्ये काय करायचं, बघा एकूण नैसर्गिक संख्या इथली आहे, एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर. आता याचं एक सूत्र आहे, शेवटची, बघा लक्ष द्या, शेवटची संख्या, बघा शेवटची संख्या वजा पहिली संख्या, वजा पहिली संख्या आणि याच्यामध्ये प्लस 1. ठीक आहे. हे सूत्र आहे आपल्याला नैसर्गिक संख्या काढण्याचं. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं की 33 पासून तर 66 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या येतात. ठीक आहे. आता आपल्याला सूत्र माहिती आहे, शेवटची संख्या किती आहे बघा 66, मग मी लिहिली ते 66 वजा 33 आणि याच्यामध्ये प्लस 1. बघा 66 मधून 33 गेले तर राहतात किती, बघा हे 3 आणि 3 राहतात किती 33 आणि हे एक प्लस, बघा आले किती 34. ठीक आहे. तर हे जे आलेले आहेत आपल्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत बघा. ठीक आहे. आता आपण काय काढलं, ज्या हे काढलेले 34, तर ह्या एकूण नैसर्गिक संख्या काढल्या. आता 33 पासून 66 पर्यंत एकूण 34 नैसर्गिक संख्या येतात. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, एक म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या, म्हणजे समसंख्या किती येतात आणि विषम संख्या किती येतात. ठीक आहे. तर लक्ष द्या, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता दुसरी गोष्ट, आता इथं आपल्याला समसंख्या काढायची. बघा हे लिहिली मी समसंख्या. ठीक आहे. एकूण समसंख्या बरोबर. आता ज्या आलेल्या बघा 33 पासून 66 पर्यंत ज्या नैसर्गिक संख्या आलेल्या येतात त्याला 2 ने भागायचं. आता काय लिहायचं, नैसर्गिक संख्या, हे बघा नैसर्गिक संख्या आणि याला भागिले 2 म्हणजेच काय मिळतात आपल्याला, समसंख्या. बघा आता हे समसंख्या माहिती आहे, नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहे. आता नैसर्गिक संख्या किती आहेत आपल्याकडे 34, मग हे लिहिली मी 34 आणि 34 भागिले 2 जर केलं तर किती मिळतात आपल्याला 17. काय मिळतात 17. आता इथे किती मिळाले 17. 17 काय आहे का समसंख्या आणि उरलेले बाकी सर्व मग काय आहे विषम संख्या, म्हणजे 17 सम असतील आणि 17 विषम असतील. परंतु विषम संख्येचे सूत्र हेच आहे, विषम
संख्या बरोबर नैसर्गिक संख्या आणि छेदामध्ये 2. ठीक आहे. आता तुम्ही हे पण करू शकता बघा, इथे जर केलं 34 छेदामध्ये 2 तर उत्तर आपल्याला मिळते किती 17. म्हणजे या जागी 17 आणि या जागी मिळाले आपले 17. समसंख्या किती 17 आणि विषम संख्या किती 17. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो. आपल्याला काय करायचं, इथं आपण नैसर्गिक संख्या काढल्या, समसंख्या काढल्या आणि विषम संख्या काढल्या. जर समजा इथं 34 आले बघा, ही समसंख्या आलेली आहे 34. आता इथं समजा 35 जर आले असते तर 35 ला आपल्याला 2 भाग जात नाही, त्यासाठी काय करावं लागेल ठीक आहे ते पण सांगतो. आधी हे तुम्हाला लक्षात आलं का बघा, जर समजा एकूण नैसर्गिक संख्या काढायची असतील तर आपल्याला काय करावं लागेल, शेवटच्या संख्या आहे त्यातून पहिली संख्या वजा करून 1 मिळवणे, ते म्हणजे पूर्ण आपल्या नैसर्गिक संख्या मिळतील. दुसरी गोष्ट जर म्हटलं तर समसंख्या काढायची असेल तर आलेल्या नैसर्गिक संख्येला 2 भाग देणे, आपल्याला समसंख्या मिळतात. आणि तिसरी गोष्ट विषम संख्या, पुन्हा त्याच की नैसर्गिक संख्येला 2 भाग देणे, आपल्याला एकूण विषम संख्या मिळतात. जर इथं समसंख्या आली तर 2 भाग जातो, पण जर कदाचित याची वजाबाकी करून बेरीज जर केली आणि विषम संख्या आली तर काय करायचं ते आता बघू. ठीक आहे, चला. ठीक आहे, आता बघा आपल्याकडे पुन्हा एक गणित दिलेलं आहे. 12 ते 82 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. ठीक आहे. आता आपण नैसर्गिक संख्या काढायचं मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे काढायची, समसंख्या सांगितलं आणि विषम संख्या पण सुद्धा सांगितलं. आता बघा सर्वप्रथम आपण नैसर्गिक संख्या काढू. ही लिहिली मी नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या बरोबर काय करावं लागते आपल्याला, शेवटच्या संख्येमधून पहिली वजा करायची. इथे शेवटची किती आहे 82, ही लिहिली 82 वजा 12 आणि याच्यामध्ये प्लस 1 करायचं. बरोबर आहे. आता लक्षात आहे 82 मधून 12 वजा केली, राहिली किती 70 आणि हे प्लस 1. बघा आता किती आले 71. ठीक आहे. हे आपल्या नैसर्गिक संख्या मिळाल्या, एकूण नैसर्गिक संख्या. ठीक आहे. 12 ते 82 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला 71 मिळाली. पण आता लक्ष द्या, आता याला 2 भाग जातो का नाही जात. आता याला 2 भाग जातो का नाही, मग करायचं काय. तर आता एक गोष्ट बघा, जर समजा आपल्याला समसंख्या काढायची बघा, आता आपल्याला काय करायचं समसंख्या काढायच्या. मी लिहिलं समसंख्या. समसंख्या जर काढायची असेल तर एकूण दिलेल्या नैसर्गिक संख्या, हे बघा एकूण दिलेल्या नैसर्गिक संख्या, जर समजा इथं विषम अंक आले तर कुठं एकूण नैसर्गिक संख्या विषम संख्या आली तर करायचं काय, तर काय करायचं याच्यामध्ये समसंख्या काढण्यासाठी नैसर्गिक संख्यामध्ये +1 करायचा आणि त्याला 2 ने भागायचं. बघा अधिक 1 करा आणि 2 ने भागा. ठीक आहे. आता बघा हे 71 + 1 आणि याला भागिले 2 बरोबर किती होते 72/2. ठीक आहे. 72/2. चला 72/2 याला भाग द्या. आता 72/2 ला जर आपण भाग दिला तर 2×6 आणि 2×12 म्हणजे 36. तर हे आपल्याला काय मिळाले एकूण समसंख्या. ठीक आहे. काय मिळाल्या सम. आता मी तुम्हाला सांगितलं जर नैसर्गिक संख्या हे जर विषम संख्या आली 71 21 41 35 तर करायचं काय +1 करायचं आणि 2 ने भागायचा म्हणजे आपल्याला काय मिळेल तिला एकूण समसंख्या. ठीक आहे. आता आपल्याला विषम संख्या काढायची. बघा हे लिहिले विषम संख्या. आता हे विषम संख्यामध्ये काय करायचं सेम तेच करायचं की एकूण नैसर्गिक संख्या, हे बघा एकूण नैसर्गिक संख्या. ठीक आहे. आणि याच्यामधून -1 करायचे आणि याला भागायचे 2. बघा सम काढायचं असेल तर +1 करा, विषम काढायचं असेल तर -1 करा. ठीक आहे. आता या 12 ते 82 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या होत्या आपल्या तर 71. आता 71 वजा 1 आणि 2. ठीक आहे. आता 71 मधून 1 गेलं राहिले किती 70. 70 भागिले 2 बरोबर किती 35. बघा हे आपले किती आले 35. बघा हे 35 आणि 36 याची बेरीज 71 येते. ठीक आहे. किंवा मग तुम्ही असं पण करू शकता ज्यावेळेस तुमचे समसंख्या आल्या हे जर 71 मधून वजा केले तर तुमच्या ह्या मिळून जातील विषम संख्या. ठीक आहे. अशा प्रकारे आता आपण एकूण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या काढायला शिकलो. आता यापुढे आपल्याला
एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज हे शिकायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.